नमस्कार. इराण इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं आणि पहिल्याच दिवशी अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांची त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह हत्या घडवून आणली. गाफील इराणसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. जगभरात त्याची प्रतिक्रिया उमटणं साहजिकच होतं, तशी ती भारतातही उमटली. भारतातील हजारो जणांचा मुस्लिम समुदाय अमेरिका इस्रायल विरोधात रस्त्यावर उतरला. बरं, हे सगळं घडतंय इराण आणि इस्रायलमध्ये. घडवतंय कोण? तर अमेरिका. भारताचा याच्याशी काडी मात्र देखील संबंध नाही. असं असताना देखील भारतातील मुस्लिमांचा आक्रोश कशासाठी, हा प्रश्न उभा राहतोच. मुळातच हा संघर्ष शिया विरुद्ध सुन्नी असा आहे, परंतु इथला मुस्लिम समाज तो मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन किंवा इतर धर्मीय असा भासवायचा प्रयत्न करतोय. बरं, तो तसा आहे असं मानलं तर एकीकडे भारतातील मुस्लिम समाज मातम मनवतोय, तर दुसरीकडे इराणमधीलच मुस्लिम समाज जल्लोष देखील करताना दिसतोय. ही दोन परस्पर विरोधी दृश्य आहेत. एखाद्या समाजाच्या सर्वोच्च धर्मगुरूची हत्या होणं ही बाब निश्चितच निषेधार्थ आहे, पण या संतापामागची भावना जर मानवतावादी असेल तर ती नक्कीच रास्त आहे. मात्र त्याला धार्मिक किनारा असेल तर ती तितकीच धोकादायक आहे. भारतीय जनतेला संविधानानं तो हक्क दिलाय, पण परकीय देशांचा संघर्ष भारतीय रस्त्यावर आणणं योग्य आहे का? इराणच्या आडून इथं कोणाला आपली पोळी भाजायची का? इतिहासात याचे धागे कुठं जोडले गेलेत का? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. भारत आणि इराण यांचे संबंध शेकडो वर्ष जुने आहेत. 1979ला इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि आयतुल्ला खामेनेई राजवटीला प्रारंभ झाला. पण त्यापूर्वी इराण हा आधुनिक विचारांचा देश मानला जायचा. 80च्या दशकात जिथं अनेक महिला प्राध्यापक होत्या, त्याच इराणमध्ये आज त्या बुरख्यात आहेत. काल परवा सुरू झालेलं हे युद्ध अचानक सुरू झालं नाही, तर त्याची तयारी खूप आधीपासूनच सुरू होती. मोसाद सारखी गुप्तचर यंत्रणा की जिने हा हल्ला पूर्णत्वास नेण्यात खूप मोठी भूमिका बजावली, ती मोसाद 2 वर्षापूर्वीच इराणमध्ये सक्रिय झाली होती. ज्या आयातुल्ला खामेनेईची हत्या झाली त्यासोबतच शेकडो निरपराध लोकांचं हत्याकांड घडवून आणलं गेलं, त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. त्याचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजेच. पण मग ज्या खामेनेईनं आपल्याच देशातील आपल्याच 12,000हून अधिक बांधवांचा खात्मा केला, तेव्हा कुठे गेला होता तिथला समाज? खामेनेई हा जरी इराणचा सर्वोच्च धर्मगुरू मानला जातो, तसाच तो एक क्रूर शासक देखील मानला जातो. इराणला कट्टरतावादी इस्लामिक राष्ट्र म्हणून घडविण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे. असं असून देखील इथला मुस्लिम समाज त्याच्यासाठी रस्त्यावर उतरतो. पाकिस्तान, बांगलादेशात जेव्हा हिंदूंवर अत्याचार होत असतात, तेव्हा हे मानवतावादी कुठं असतात? बरं, आपण जे इथं करतोय त्यानं अमेरिकेला फरक पडत नाही आणि इराणला फायदा होणार नाही, कारण ते कुठंच आपल्याला खिचगंतीत देखील धरत नाहीत. आणि हेच आपल्यासाठी सुद्धा योग्य आहे. आपली जी तटस्थपणाची भूमिका आहे तीच आपल्यासाठी फायद्याची आहे. आपल्याला इराण आणि इस्रायल दोघांचीही गरज आहे, तर आपण तटस्थ राहणंच योग्य होणार आहे. आणि राष्ट्रहित म्हणून जर देशाची ही भूमिका असेल तर आपण सर्वांनीच देशहिताच्या भूमिकेसोबत राहिलं पाहिजे. उगाच संविधानानं हक्क दिलाय म्हणून रस्त्यावर उतरणं योग्य होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही लढाई ज्याने सुरू केली ती त्यांच्या हितसंबंधांची आहे. त्यामुळंच MIMचे असदुद्दीन ओवेसींचं म्हणणं एकदम रास्त आहे. ते स्पष्ट म्हणतायत, इराणशी आपला कुठलाही संबंध नाही आणि त्यांचं ते बघून घेतील. तरी पण काही जणांनाच हा मुळका कशासाठी आलाय त्याचं उत्तरही शोधू आपण. सगळ्यात पहिलं कारण आहे धर्म. इस्लामच्या धर्मसंकल्पनेनुसार त्यांना राज्य, राष्ट्र, भाषा, संस्कृती या आधारावर कुठलाही समाज मान्य नाही. ते जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असले तरी त्यांच्यासाठी आधी धर्म व मग देश ही नीती पक्की बनवून ठेवलेली आहे. ही त्यांची बैठक कुणी तयार केली तर ती कट्टरतावाद्यांनी केली. जो काही वैचारिक बैठक असलेला मुस्लिम समाज आहे तो तुलनेनं फारच थोडा आहे आणि त्यामुळंच त्यांना कोणी विचारात घेत नाही. नेमकं तेच भारतातील मुस्लिम समाजाचंही आहे. त्यांना देश म्हणून जे काही फायदे आहेत ते पाहिजेतच, पण जेव्हा समाज म्हणून अशी वेळ येते तेव्हा त्यांच्यासाठी आधी इस्लाम व नंतर संविधान येतं. शिया सुनी संघर्ष जगभर आहेच. इराण तर 90% शिया मुस्लिम देश आहे. भारतात ही जी निदर्शनं, मोर्चे चालू आहेत ती बहुतांश शिया बहुल भागातून चालू आहेत. तो भाग म्हणजे काश्मीर किंवा हैदराबाद या ठिकाणचा. आता याचा अर्थ असा नव्हे की सुन्नी मुस्लिमांना यात रस नाही. आहे, निश्चितच आहे, पण सध्या तरी ते तसा दाखवत नाही. काश्मीरमधल्या शिया समाजाला ते आपले धर्मगुरू वाटतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ते रस्त्यावर उतरतात आणि त्यासाठी भारतानं त्याचा निषेध करावा अशी त्यांची अपेक्षाही असते, पण सध्या तरी ते शक्य नाही.
दुसरा संदर्भ येतो तो म्हणजे भारताशी इराणची असलेली ऐतिहासिक नाळ. आज ज्या खामेनेईची इराणमध्ये हत्या झाली त्यांचं मूळ हे लखनौ जवळील अवध संस्थानापाशी सापडतं. 1830 साला याच खामेनेईचा आजोबा भारतातून इराणला गेले असं मानलं जातं आणि हाच भावनिक संबंध आजच्या या घटनेशी जोडला जातोय. तिसरा महत्वाचा मुद्दा की आज भारतात हिंदू मुस्लिम असा सुप्त संघर्ष असला तरी तो लगेच उफाळून येईल अशी परिस्थिती सध्या तरी भारतात दिसत नाही आणि हेच कट्टरतावाद्यांचं दुखणं झालंय. सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षानुवर्षे धुमसणारं काश्मीर आज पूर्णपणे शांत झालंय. 2014 पासून हिंदुत्ववादी अजेंडा घेऊन मोदी सरकार सत्तेवर आले. अशा परिस्थितीत भारतातील हा सौहार्दपूर्ण सलोखा अनेकांना खटकत आहे. इराणच्या मुद्द्यावरून काही रान पेटतंय का याची चाचपणी देखील काही गट करत असावेत असाही दाट संशय या निमित्तानं व्यक्त केला जातोय. मुळात युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक जटिल बनतात हे आजवरच्या अनेक युद्धातून स्पष्ट झालंय. तरी देखील अमेरिकासारखा देश जगाचा चौकीदार असल्याच्या आविर्भावात वावरतोय हे निश्चितच निंदनीय आहे. आज ना उद्या या युद्धाचा फैसला होईलही, पण दोन महत्वाकांक्षी देशांनी स्वतःच्या मतलबासाठी हे युद्ध सुरू केलंय आणि अशा युद्धात आपण किती रस दाखवायचा याची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. तेही अशा दोन देशांसाठी ज्यापैकी एक अमेरिका जो सातत्यानं भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा बनून उभा असतो, तर इराण सारख्या देशाशी आपले संबंध व्यापारी संबंध जरी चांगले असले तरी याच खामेनेईंनी भारताशी यापूर्वी कसा विचार केलाय हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. दोन उदाहरणं फार बोलकी आहेत. एक, काश्मीरमध्ये जेव्हा बुऱ्हाणवाडीचा खात्मा झाला आणि काश्मीर पेटलं तेव्हा महत्प्रयासानं भारतानं काश्मीर शांत केलं. अशा वेळी याच खामेनेईची भूमिका ही भारत विरोधी होती. 370 कलम हटवण्यात आल्यानंतर खामेनेई तुम्ही भारतातील मुस्लिम विरोधात ऑपरेशन चालवली आहेत असा थेट आरोप केला होता. 2010 मध्ये इस्रायली दूतावासासमोर इराणच्याच काही लोकांनी बॉम्ब लावले होते हे देखील आपण विसरता कामा नये. खामेनेईची भारतातील या राजकारणात यथेच्छ ढवळाढवळ केली हे देखील तितकंच खरं आहे आणि अशा व्यक्तीसाठी आपण रस्त्यावर उतरणं योग्य आहे का याचं भान इथल्या संधी साधूंनी ठेवलं पाहिजे. केवळ याच घटनेचा निषेध करायला तुम्ही रस्त्यावर उतरत असाल आणि त्याला मानवतावादाचं गोंडस नाव देत असाल तर सौदी अरेबिया 2017 पासून आजही येमेनवर रोज बॉम्ब हल्ले करतो, तेव्हा त्यांच्यासाठीही तुम्ही रस्त्यावर उतरा. 1991ला सद्दाम हुसेननं कुर्दानला विषारी वायू सोडून शेकडो निरपराध लोक मारले तेव्हा तुमचा मानवतावाद दिसला नाही. बांगलादेशात शेकडो निरपराध हिंदूंवर अत्याचार झाले तेव्हा आज मोर्चे काढणारे कुठल्या वेळात लपले होते? हे मोर्चे आंदोलनं ही मानवतावादी असतील तर त्यांचे निश्चितच स्वागत असेल, पण त्याला धार्मिकतेची किनार असेल तर तुम्ही स्वतःलाच फसवताय हे मात्र नक्कीच आहे. एखाद्या युद्धाचे परिणाम किती दूरगामी होतात हे साऱ्या जगालाच माहिती आहे. जपानसारखा एखादाच देश राखेतून उठून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो, मात्र सर्वांना ते जमतच असं नाही. अमेरिकेसारखा देश ज्यानं आजवर कधीही आपली भूमी ही युद्धभूमी होऊ दिली नाही, त्यानं कायमच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधलेला आहे. युद्धाने प्रश्न सुटतात हा फार मोठा गैरसमज आहे, मात्र ते अधिक जटिल बनत जातात हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळं इथल्या मुस्लिमांनी देखील ठरवलं पाहिजे की आपली युद्धभूमी नसताना देखील आपण तिचं युद्धभूमीत रूपांतर करायचं की आजवर जे शांततेनं आणि सौहार्दपूर्ण वातावरणात भारताची वाटचाल चालू आहे ती वाटचाल चालू ठेवायची हे प्रत्येकानं इथं ठरवलं पाहिजे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.